जय जनार्दन। गुरु महाराज, 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 गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु श्री गुरु महाराज, गुरु जय जय पर ब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज, 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकमित्यविमलमचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा मुकुटिदळानि कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुझविन शंभो मजको न तारी। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोमा
त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की सनातन धर्म की संकट मोचन हनुमान सियावर राम रामेश्वर भगवान छत्रपति शिवाजी महाराज की जय। 2 मिनिट सर्वांनी भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। सर्वांनी टाळी वाजवा। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। सर्वांनी म्हणा महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 गंगे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन बोला। सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन। दोन मिनिट असे हात सर्वांनी दाखवा। वा वा इतकं गोड वाटतंय। वर येऊन बघा तुम्ही आणि सुंदर असं 1-2 मिनिटं फक्त घेऊ, जरी वेळ झाला असेल पण अगदी गोड असं आपल्या नेहमीप्रमाणे भजन म्हणण्याचा प्रयत्न करू। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। 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 हरि जय जय राम कृष्ण हरि। राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि। राम कृष्ण हरी जय अगदी आनंद घ्यायचा, स्वतःला विसरून जायचंय भोले बाबाच्या या भजनामध्ये। शिवाय बोलो ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। सर्वांनी ताली। ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय।
बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो। ज्यांना जागेवर आनंद घ्यायचा असेल जागेवर बसू शकतात. जागेवर फक्त 2 मिनिटासाठी, जास्त वेळ नाहीये. जागेवर वा भोले बाबासाठी, जय भोले शिवशंकरासाठी या शिव महापुराण कथेमध्ये आपण आनंद घेत आहोत. आपण सर्वांना विसरायचं आहे. भोले बाबा भोले बाबा भोले बाबा भोले 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 बाबा भोले। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय सर्वज्ञ ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। जय जय श्रीराम, श्रीराम बसा। शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नगरीमध्ये आणि विशेष म्हणजे आयोजन नियोजन एवढं गोड ज्या सर्वांच्या वतीनं, सर्व भाविकांच्या वतीनं, भक्तमंडळाच्या वतीनं ज्यांना अतिशय अंतकरणातून प्रत्येक घरामध्ये ज्यांनी प्रेरणा दिली अशा प्रत्येक माता भगिनींच्या वतीनं बसलेल्या सर्व अंतकरणातून ज्यांनी प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवलं की काही करा, आपल्याला शिवमहापुराण कथा ऐकायची आहे। आणि म्हणून भक्तमंडळानं, आयोजक संयोजकानं जवळजवळ 1 ते 2 वर्षापासून नियोजन आयोजन चाललं होतं। कार्यक्रम रूपरेषामध्ये आपला येतो की नाही, आपला नंबर लागतो की नाही अशी प्रत्येकाला
थोडीशी का होईना मनामध्ये कुठंतरी हे होती, परंतु सद्गुरू जनार्दन स्वामींनी आणि भगवान भोलेबाबांनी लवकर कृपा केली, आपल्यावरती भरभरून कृपा केली. आणि आपल्या ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्यांना यश मिळालं. मी ज्यावेळेस आलो तर त्या ठिकाणी आपले 5 ते 10 ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला ते पुढे आले. आणि त्यानंतर साहेब म्हणे, बाबा इथं ग्राउंड छान आहे, इथं आपण कार्यक्रम करूया. आम्ही ह्या ग्राउंडवर बरोबर इकडे साहेब पूर्ण फिरून गेलो. बा छान आहे म्हणलं साहेब. असं असं सगळ्यांनी एक जीवाने. आणि खरं सांगू का तुम्हाला, धर्म कार्यासाठी जर आपण असं मन जर मोठं केलं तर पुन्हा एकदा राम राज्य यायला वेळ लागणार नाही. खरं सांग, फक्त असं सर्वांनी एकामेकास सहाय्य करू. अवघे धरू सुपंत, एकमेकाला आपण सहाय्य केलं पाहिजे. कार्य करताना बाबा तू कर, मी तुझ्या पाठीमागं आहे, असं जर प्रत्येकाने सहकार्याची भावना आपल्या पवित्र हिंदवी स्वराज्याच्या ह्या हिंदवी प्रत्येकाच्या मनामनामध्ये जर आणून दिलं तर आपण खरंच खूप मोठी क्रांती करू शकतो. कथा जशी व्यथा घालवते, पण आपल्या माथ्यामध्ये ज्यावेळेस ती प्रवेश करते आणि माथ्यातून ते हृदयामध्ये जिचं मंथन होतं त्यावेळेस आपल्याला काहीतरी अमृत. परंतु एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण मंथन करतो, देवांनी सुद्धा समुद्र मंथन केलं होतं. एका बाजूने राक्षस होते, एका बाजूने कोण होते? देव होते. मंथन चालू होतं. मंथन चालू असताना एवढा मोठा तो वासुकी होता, दोर कशाचा होता? सापाचा होता. इकडनं ओढायचं. बरं, देवलंही चांगले होते, देवाने शेपटीची बाजू घेईल होती आणि जिकडून विष सर्प ओकत होता त्या बाजूने सगळे राक्षस होते. एका बाजूने राक्षस, एका बाजूने देव. चाललं ओढायचं काम. आणि एवढी मोठी ती मंथनी चालू असताना बघा, कुठल्याही गोष्टीचं मंथन करताना अगोदर विष निघत असतं. काय निघतं? अगोदर विष निघतं. आणि विष निघाल्यानंतर हाल ते विष निघतं. आपल्याला कधी कधी काहीला सवय नाही राहत, कथा सुरू झाली का कधीच झोप लागत नाही, पण कथा सुरू झाली का मस्त डोके लागते. वा पण इथं नाही. इथं आम्ही पाहतो सर्वांकडे, कोणाचेही डोळे झाकलेले नाही. पहिल्या दिवसापासून पाहतो आणि झाकू शकत नाही, कारण ती कथा भोलेबाबाची आहे. भोलेबाबा झोपू देत नाही. आणि म्हणून मंथन करता 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 विष निघालं. आता ते हाल विष पाहिलं सगळ्या देवाने. अरे आता काही खरं नाही, आता काही खरं नाही. आता हे विष जर भूतलावर पडलं तर राख होऊन जाईल, कारण ते हाल करत होतं. मग आता हे विष घेणार कोण? सगळ्यांनी सांगितलं आम्ही नाही घेणार. राक्षसांकडे बघते आणि अजिबात नाही. इकडे देवाची लाईन होते, ते मुळीच जमणार नाही. मग घेणारा कोण आहे? देवाधिदेव महादेव. देवाला बोलवलं, महादेवा. पार्वतीने सांगितलं, देवा जावं लागेल तुम्हाला. महादेव आले. एक कटोरीमध्ये ते विष घेतलं आणि ते विष स्वतः प्राशन केलं. हे बघा, असं शास्त्र सांगतं, विष घ्यावं पण ते कंठापर्यंतच येऊ द्यावा, पोटात नाही आलं पाहिजे. लक्षात आलं की नाही? भाषा समजणार कधी कधी अवघडत जातो आम्ही. बरं, चिंतनात नाही जात, थोडं ढोवळ घेऊया. विष कधी पण ते कंठापर्यंतच आलं पाहिजे, पोटात गेलं का त्रास होतो. कोणतंही विष असो पोटात येऊ देऊ नका, आणि मग मात्र चांगलं होईल. म्हणून विष प्रासून या. आहेस तू भोळा साम सदा शिवा. आहेस तू भोळा साम सदा शिवा. विष प्रासून या, कंठ तुझा निळा. विष प्रासून कंठ तुझा निळा. तुझ्या भक्तीसाठी जिजवी तोही काया. भक्तीसाठी जिजवी तोही काया. गोड मानुनी दिगंबराची सेवा.
आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेला भगवंतानं ते विष इथं घेतलं कंठ म्हणून ते नीलकंठ झाले. नाव काय त्यांचं? नीलकंठ. भगवान शंकरानं ते विष घेतलं. जर घेतलं नसतं तर कोणीच या ठिकाणी दिसलं नसतं. भगवान शंकरानं ते विष घेतलं. त्याच्यानंतर मग तुम्हाला माहिती विष घेणारे भोले बाबा कैलासात निघून गेले. मग अमृत निघालं. मंथन करता करता मग हे 5व्या दिवशी अमृत निघालं. लक्षात घ्या. आणि अमृत निघाल्यानंतर मग काय जे ते म्हणायला लागले आम्हाला पाहिजे. ते म्हणते आम्हाला पाहिजे. अमृत निघाल्यानंतर भगवंतानं स्वतः नारायणानं मोहिनीचं रूप धारण केलं आणि कलश आपल्या हातात घेतला. खूप सुंदर कथा आहे. तिकडं जाता येणार नाही आपल्या कथेला चिंतनाकडं. पंक्ती राक्षसाची बसली आणि पंगत देवाची बसली. परंतु भगवंताने अशी लीला केली की जे अमृत होतं ते देवाच्या लाईनीला गेलं, रांगेमध्ये गेलं. आणि जे मदिरा होती इकडच्या पण 1-2 जण त्याच्यात जाऊन बसलेच. रव आणि केतू तिथं बसल्यानंतर ते चंद्राने ओळखलं का ए देवा याच्यात 2 येऊन बसलेले, गपचित येऊन बसलेले आणि त्यांनी पण अमृत पिलेले. तेवढ्यात भगवान नारायणानं शिरसेत केलं परंतु तोपर्यंत अमृतमध्ये गेलेलो होतं. म्हणून ते नवग्रहामध्ये आले रव केतू. लक्षात घ्या. कसंही अमृत भेटो, कोणत्याही पंक्तीत भेटो, पण कल्याण होतं. बिनु सत्संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु, राम कृपा बिनु सुलभ न होई. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय राम. अमृत कलश ज्यावेळेस आकाश मार्गाने चालला तर त्या कलशातलं काही उज्जैनला पडलं, काही अमृत हरिद्वारला पडलं, काही अमृत त्र्यंबकराजला पडलं आणि काही अमृत प्रयागराजला पडलं. म्हणून 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. त्या अमृत कुंभामध्ये स्नान करण्यासाठी आपण हजारो लोक कुंभमेळ्याच्या निमित्तानं कमीत कमी ते अमृत ज्या ज्या ठिकाणी पडलेलं आहे त्याला अमृत कुंभ म्हणतात. प्रथम यज्ञ भूखंड धरापे आर्य का आगाज है. प्रथम यज्ञ भूखंड धरापे आर्य का आगाज है. हे पावन संगम की नगरी ये प्रयागराज है. प्रयागराज है. प्रथम यज्ञ भूखंड धरापर प्रथम यज्ञ भूखंड धरापे आर्य का आगाज है. आर्य का आगाज है. हे पावन संगम की नगरी ये प्रयागराज है. बोलो तीर्थराज प्रयाग भगवान की जय. कुंभात जाऊन आलो आम्ही. परिक्रमामधूनच गेलो होतो. अतिशय भव्य दिव्य कुंभ आहे, पाहण्यासारखं. आपल्याकडे येतोय 2027ला. 26ला ध्वजारोहण आहे. आजच सर्वांना आमंत्रित आहे. कारण कुंभाच्या भूमीमध्ये आम्ही तिथं आहोत आणि भाग्य आपलं एवढं मोठं आहे. प्रयागराजला 1-2 महिने कुंभ राहू शकतो. 1 महिना 2 महिने. विशेष म्हणजे उज्जैनला एखादा महिना राहू शकतो. हरिद्वारला सुद्धा 1च महिना राहू शकतो.
पण एकमेव महाराष्ट्राची भूमी आहे, 1 वर्षभर कुंभ राहतो आपल्या. आणि गोदावरी मैयाने मागून घेतलेलं आहे, जेवढ्या नद्या आहे मी तुमची सगळ्यात मोठी बहीण आहे, माझ्याकडं मुक्कामी यायचं, एकही जगातलं तीर्थ कुठं राहणार नाही, प्रयाग राजासह माझ्या गोदावरीमध्ये निवास करायचं. म्हणून कुंभाची जी काही हे दिली स्थिती, तिथून कुंभापासून तर कोपरगावपर्यंत जे कुठेही स्नान केलं तर तेवढंच पुण्य भेटतं, हे लक्षात राहा. सर्व जेवढे तीर्थ आहे तेवढे तीर्थ 1 वर्ष वास आपल्या गोदावरी. म्हणून 1 वर्ष कोणी काशीला जात नाही, कोणी प्रयागला जात नाही, कोणी कुठंच जात नाही. सर्वांना माहिती आहे, सर्व नद्या सर्व तीर्थ आपल्या त्र्यंबक राजाला येऊन बसलेलं आहे, गोदावरीच्या कुशीत येऊन बसलेलं आहे. म्हणून सगळ्यात महान भूमी महाराष्ट्र आहे, लक्षात. महाराष्ट्र आहे, ती पण कळायला वेळ असतो. महा आहे, राष्ट्र आहे, म्हणून आपण भाग्यवान आहात, अतिशय भाग्यवान आहात. नुसतं म्हणून नाही चालणार, जय जय महाराष्ट्र आमचं हो. आणि म्हणून या ठिकाणी आमचे सोमनाथ महाराज गेल्या 4-5 दिवसापासून या ठिकाणी उपस्थित आहे. भक्तगणांना घेऊन मार्गदर्शन पण केलं की बाबांचं आज तर एवढं सकाळी 10 वाजेपासून निघालो आम्ही. रामेश्वराचा अभिषेक, कुट्यावर गेलो, परत आपला तिकडं कुबेरेश्वराचा अभिषेक, त्याच्यानंतर कानेगावला गेलो, कानेश्वराचा अभिषेक. दिवसभर आज अभिषेकच चालू होते. म्हटलं आज ह्या भोलेबाबाचा अभिषेक चालू आहे, पण आता हा खरा अभिषेक राहिला होता, तो म्हणजे आपण सत्संग. जशी आमच्याकडे द्राक्षावर फवारणी करतात, ही फवारणी अतिशय महत्त्वाची आहे सत्संगाची. हा अभिषेक सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो अभिषेक भोलेबाबावर झाला आणि हा अभिषेक प्रत्येकाच्या मस्तकावरती होतोय, याचं सिंचन होत आहे. आणि म्हणून आज जवळजवळ 50 ते 100 मुलांना प्रेरणा झाली की बाबाजी कथा ऐकली, पण नुसते ऐकले नाही, आम्हाला आमचं जीवन बदलायचं आहे. माळी घेऊन आले आणि माळ घालून घेतली, झाली कथा सफल. हा खरा अभिषेक झाला. तरुण पिढी पूर्ण बदलून गेली. जवळजवळ तिथं जाधवभाऊंच्या त्या बंगल्यावरती आम्ही पाहिलं, दररोज 5-50 मुलं. बाबा आता आम्हाला फार आनंद वाटतोय, आम्ही त्याच्यासाठीच येतो, ह्याच्यासाठी हो. आणि म्हणून लक्षात राहू द्या, आपल्याला आता शेवटचा दिवस वेगळा निगोड करायचा. तुकाराम महाराजांसाठी येते. आज एकनाथ श्रेष्ठी आहे. आम्ही सोमेश्वर बाबांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. आमचे दत्तगिरी बाबा खाणीवर असायचे. आम्ही पिंपळगावला होतो, म्हणजे वेरूळला असतो. 3 वर्ष वेरूळला होतो. सिद्धेश्वराची पूजा करायचो आम्ही. आणि पिंपळगावची एक दिवशी पिंपळगावला खाण होती. आमचे दत्तगिरी बाबा एकदम त्यागी महात्मा होते. बाबाजींच्या परिवारात जेवढे मंदिर आहे तेवढ्या मंदिराला खाणीतून दगड काढायचे आणि दगड घडवले का ते दगड मंदिराला यायचे. असे त्यागमूर्ती दत्तगिरी महाराज. आणि त्यांचे उत्तराधिकारी ज्ञानंदगिरी बाबांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. या ठिकाणी उपस्थित झाले. त्यानंतर आमचे डॉक्टर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, चिचुंडी आश्रमात असतात. शिवशंकर बाबा ही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे गोवर्धनेश्वर महाराज ज्यांनी आपल्याला अमृतबोध दिला, त्यांचे आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. अजून ममलेश्वर महाराज आमच्या पाठीमागं उभा आहे, त्यांचेही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. संतोष बाबा त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत. भजनी मंडळ आमचे दत्त महाराज, परमपूज्य आमचे सर्व संत मंडळी, व्यासपीठावर कोणी राहिला असेल. परंतु त्यानंतर आमचे मेघने सर, त्यानंतर गोपालदादा, त्यानंतर आमचे गणेशदादा, आणखीन दीपकला पुन्हा एकदा परसोडा कारखान्यावरती म्हणजे परसोडा गावामध्ये 25, 26, 27 3 दिवसाची कथेचं सर्व भजनी मंडळानं हा जो ग्रुप आहे त्यांनी 3 दिवस धमान्याच्या अगोदर, धुळ्याच्या अगोदर आपल्याला म्हणजे धुळेचं होईल, त्यानंतर आपलं 3 दिवस तिथलं लक्षात राहू द्या. त्यानंतर आमचे चंदूभाऊ गुणवंत,
अमोलदादा सर्वांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. भाविक भक्तगण मोठ्या संख्येने माता भगिनी आलेले आहे आणि तुम्ही म्हणाल की बाबाजी आज जाता जाता काहीतरी सांगून जा. प्रत्येकाची इच्छा असते आणि म्हणून थोडंसं का होईना जरी वेळ झाला असेल होऊ दे. आजच्या दिवस काही नाही, जसे दात आलो तसे खातो आपण. बरं आहे, भाग्यवान आहे आपण. किती लीला आहे पण आपण त्याच्यापेक्षा पुढचे. बरोबर आहे की नाही? समजा देवाने आपल्याला व्यवस्था केलेली असते की आपलं वय झालं 60-65 का देव एक एक गोष्टी घेत राहतो आपल्या. म्हणजे प्रत्येकाचं वय झालं का समजा 50-60 51 झालं की बाबा तू आता वनाच्या मार्गाला लागले, घराच्या मार्गाला लागू नकोस, थोडा त्याग कर. 60-65 मध्ये थोडं दिसायला कमी, दूरदर्शन कमी होतं, कानपूर कमी होते. किती प्रयत्न केला तर आता समजा वृद्ध माणसाला म्हातारपणात कथा किती प्रयत्न आम्ही किती ओरडून सांगितलं तर कानपूर बाबा ते हे जातं, हे पण कमी होतं आणि गावकुस पण निघून जातं. कळालं गावकुस? हे पण देव घेतो पण आम्ही देवाच्या पुढचे. आम्ही दवाखान्यात जातो आणि ती कावळी बसून आणतो आणि खुशाल वडे खातो. देव म्हणतो अरे बाबा अशी अवस्था आहे तुझी, जठर अग्नी आता मंदवलेली आहे, तुझ्या आता हे सगळं काढून घेतलेलं आहे, आता तुला खायचं नाही आहे, आता त्या फक्त मुखाने भजन करायचं आहे. पण भजन करता येत नाही, बोबडी वळायला लागते. म्हणून हे सगळं जाण्याच्या अगोदर आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. दुर्लभ हो मानुष्य देव देहिना अक्षर मंगुरा तत्रापि दुर्लभ मान्य वैकुंठ प्रदर्शनम. हा दुर्लभ देह आपल्याला मिळालेला आहे. मनुष्य देह एकदाच मिळतो आणि म्हणून पाप पुण्य समान तेव्हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त होतो. अतिशय 84 लक्ष योनी फेरी फिरता फिरता कुठंतरी भगवंताच्या पण आपल्यावर कृपा भरते तेव्हा हा मनुष्य देह कजाला सर्व समजतं. प्राण्यांना काय समजतं की आपण सत्संगाला जावा. आपल्या घरामध्ये अनेक प्राणी आहे, त्यांना कळतं की आज शिवगिरी बाबा आले, जाऊन बसाव कथेला. आपल्यालाच कळतं फक्त, हे लक्षात राहू द्या. आणि म्हणून आपण सर्वजण कथेला येतात आणि ह्या कथेतून आपलं जीवनाचं सार्थक करून घेतात. जेणेकरून आज आपल्याला बघायचं आहे की काल आपण एक सुंदर असा प्रसंग घेतला होता, लक्षात नसेल तुम्ही अधुरा ठेवला आपण. बेलाच्या झाडावरती एक पारधी आहे, रात्री शिवरात्रीचा दिवस आहे. ही कथा आपली म्हणजे भोले बाबाची भक्ती आता खूप गोड आहे. झाड कशाचं हे माहीत नाही. आणि खरं सांगू प्रत्येकाच्या शेतकरी घराण्यात आम्ही प्रत्येक फिरून आलो. आज प्रत्येकाच्या घरापुढे एक सुंदर असं बेलाचं झाड पाहायला भेटलं. बाबांनो, ज्याच्या घरापुढं बेलाचं झाड आहे ना त्याच्या घरापुढं सर्व सिद्धी आणि सगळं काही मुक्त भगवंतानं आपल्याला दिलेलं म्हणून समजायचं. प्रत्येकानं आपल्या घरापुढं एक बेलाचं झाड लावायचं. असं संकल्प करा की आम्ही काही झालं तरी चालेल पण एक बेलाचं झाड आमच्या दरवाजा पुढं लावू. जसं तुळस पाहिजे तसं आपल्या पुढं बेलाचं झाड पण पाहिजे. बरोबर आहे का नाही? तुळस जर सुकली की समजायचं आपल्या घरावर काहीतरी अरिष्ट आलेलं आहे. आणि तुळस जर हिरवीगार आहे, पहा संतांचा संसार दारी तुळस हिरवीगार. हिरवीगार जर तुळस असेल, समजा पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, आपल्या घराजवळ आहे, काही दोष लागत असेल तर तुळस लावली की त्याचा दोष निघून जातो. लक्षात घ्या. फक्त तुळस आपल्या घरापाशी पाहिजे, बेलाचं झाड आपल्या घरापाशी पाहिजे आणि एक अजून अशोक वृक्ष हे आपल्या घरापाशी पाहिजे. 3 वृक्ष, बेलाचं झाड, तुळस आणि एक अशोक वृक्ष नक्की पाहिजे. पिंपळ म्हणजे आता तुम्हाला माहिती की सगळ्या याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतं पिंपळ मी आहे. दररोज प्रदक्षिणा केली पाहिजे पिंपळाला. आणि दररोज नित्यनेमाने ज्याच्या घरापुढं पिंपळ आहे खूप भाग्यवान समजायचं. फक्त एक दिवस जायचं नाही त्याच्याकडे. तो दिवस सांगू, सर्व दिवस जायचे पण एक दिवस नाही जायचं. त्या दिवशी अवदास येऊन बसेल त्याच्या खाली. कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीची बहीण दोघी जणी, लक्ष्मी आणि भगवान विष्णू. शनिवारच्या दिवशी फार छान आहे पूजा करणं, पण रविवारच्या दिवशी नाही जायचं. रविवारी पिंपळाखाली जाऊ नये.
रविवारी पिंपळाची पूजा करू नये, रविवारी पिंपळाला प्रदक्षिणा करू नये, म्हणून त्या दिवशी तिचा दिवस आहे. म्हणून आपल्याला काही माहीत नसतं राहत, परंतु एक दिवा लावला गेला पाहिजे. जसं सांगितलं जातं की बेलाचं झाड पाहिजे, बेलाच्या झाडाखाली दीपमाळ लावली पाहिजे. म्हणजे अनेक जसं आपण दिवे लावतो तसं दिवाळीला तशी दीपमाळ बेलाच्या झाडाखाली लावावी. दररोज आपण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊ शकत नाही, त्या बेलाच्याच झाडाची मुळाची माती घ्यावी आणि तिथंच पिंड बनावी आणि तिचाच अभिषेक करावा आणि ते परत बेलाच्या मुळाला लावून द्यावी. बघा तुम्ही असं करून किती तुमचा. आता असं सांगितलेलं आहे 5 सोमवार. चांदणीचं झाड माहिती आहे तुम्हाला? कोणाला माहिती? चांदणी. हां बरोबर, सफेद फूल चांदणीचं. काय करायचं? 12 घ्यायचे. किती फुलं घ्यायचे? 12च घ्यायचे. आपल्या मनामध्ये जी अडीअडचण असेल की कामना असेल, 12 ज्योतिर्लिंग असल्यामुळे 12 फुलं घ्यायचे आणि 12 सोमवार व्हायचे. किती सोमवार व्हायचे? आणि त्याला मंत्र दिलाय ओम शिवाय वशी. काय मंत्र आहे? ओम शिवाय वशी हा एक मंत्र आहे, हे पण लक्षात राहू द्या. 12 फुलं वाहताना 12 वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे, ओम शिवाय वशी. आम्हाला थोडंसं या कथेमध्ये तुम्हाला जास्त सांगता आलं नाही, परंतु खूप छान आहे. ही 12 सोमवार करायची आहे तुम्हाला. आणि 12 सोमवार करत असताना 12च फुलं व्हायची, 13 सुद्धा नाही 11 सुद्धा नाही. प्रत्येकाच्या घरापुढं चांदणीचं झाड असतं, खूप सुंदर आहे. 5च पाकळ्या असतात त्याच्या. आणि कुठलीही मनोकामना असो, काही अडीअडचण असो, 12 सोमवार हे नित्यनेमाने व्हायचं. आणि मंत्र काय? समजा आपलं घरामध्ये अडचण आहे, एखादा आता एक आई आली, बाबा आमच्या घरामध्ये खूप साधू संत आहेत, पण आमचा मुलगाच थोडासा पितो म्हणे. म्हणलं हा फार मोठा रोग लागलेला आहे, सगळ्यात मोठा. म्हणलं त्याच्यासाठी एक कर आई, फक्त तू काय कर, 108 वेळेस हातामध्ये थोडंसं पाणी किंवा एखाद्या तांब्यात पाणी घ्यायचं आणि फक्त हा मंत्र म्हणायचा, ओम शिवाय वशी ओम. 108 वेळेस मंत्र म्हणायचा. त्या पाण्यामध्ये बघायचं आणि ते पाणी तुझ्या लेकराला प्यायला दिलं की तो आपोआप दारूकडं पाहणं बंद करून टाकतो. आईला एवढा आनंद झाला, बाबाजी आजपासूनच सुरू करते म्हणजे. आईला फक्त एवढंच वाटतं की माझ्या लेकरांनी या मार्गाकडे जाऊ नये. खूप म्हणजे हा मंत्र म्हणायचं, कुठलीही अडीअडचण असो. आतापर्यंत ऐकलं नसेल, जसं तुम्ही एक मंत्र म्हणतात आता सगळेजण, काय श्री शिवाय काय म्हणतात ना सगळेजण हे मंत्र. याचा अर्थ काय माहिती रे? श्री म्हणजे पार्वती, लक्षात राहू द्या. श्री म्हणजे आपण लक्षात घ्या सगळ्यांनी बारकाईनं, कारण नुसतं मंत्र म्हणतो पण मंत्राचं अर्थ माहीत राहत नाही. श्री म्हणजे पार्वती आहे. पहिल्यांदा आपण जातो, हे पार्वती माता श्री. शिवाय मग भगवान शंकराला, अगोदर पार्वतीला नमस्कार करावा, मग शिवाला नमस्कार करावा. श्री शिवाय नमस्तुभ्यम. ए पार्वती माता, भगवान शंकरा मी तुला नमस्कार करतोय, असा त्याचा अर्थ आहे. कळालं तुम्हाला काय अर्थ आहे? श्री म्हणजे पार्वती माता, शिवाय नमस्तुभ्य मी तुला नमस्कार करतो. किंवा भगवान शंकराच्या पिंडी पुढे गेलं तर हा मंत्र म्हणला तर सगळ्या जगातले तीर्थ आपल्या जिभेवर येतात आणि आपलं जीभ पवित्र होते, मुख पवित्र होतं, काही यज्ञ केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून हा मंत्र म्हटला जातो, लक्षात राहू द्या. हा शिवमहापुराणमध्ये आहे. म्हणून हा मंत्र मंदिरात गेल्यानंतर भगवान शंकराच्या पिंडीजवळ बसल्यानंतर म्हणायचं असतं. त्यामध्ये तुम्हाला काल परवा सांगितलं की गणपती बाप्पाचं स्मरण करायचं, एका बाजूला कार्तिक स्वामी त्यांचंही स्मरण करायचं. काही लोक कार्तिक स्वामीला विसरतात, परंतु मंदिराच्या आत प्रवेश करताना कालभैरवाचं स्मरण करायचं. तो दंडपाणी, तो कोण आहे? त्या ठिकाणचा मुख्य आहे, त्याला कोतवाल म्हणतात. आणि कोतवालाचं दर्शन घेतल्याशिवाय महादेवाकडं, म्हणून कालभैरवाय नमा, कालभैरवाय नमा किंवा कालभैरव अष्टक पण म्हणू शकतो. खूप सुंदर आहे कालभैरव अष्टक.
अतिशय सुंदर. ओम देव राज्यसेव्य पावना पंकजा झाल यज्ञ सूत्र बिंदू शेखर कृपाकर. ओम देव राज्यसेव्य पावना पंकजा झाल यज्ञ सूत्र बिंदू शेखर कृपाकर. नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं हे अष्टक प्रत्येकाचं पाठ पाहिजे. गेली संकट येत नाही, कुठली बाहेरची बाधा होत नाही. हे अष्टक प्रत्येकाचं पाठ पाहिजे. म्हणून जसं एक एक गोष्ट आपण समजून घेऊया. आता तुम्ही घर झाडतात, तुमचं आता आम्ही बघतो आहोत. घर झाडताना तिथून आपण दरवाजाकडे येतो का दरवाजाकडून आतमध्ये जातो? वर बोट करा. दरवाजाकडून आत जाणं चांगलं का आतून बाहेर दरवाजाकडे झाडीत येणं चांगलं? ऐका नाही राहिला हा, बाहेर जातं ना. मग हेच तर चुकतं. लक्ष्मी बाहेर काढून द्यायची का बाहेरची लक्ष्मी आत घ्यायची? लक्षात घ्या, हे कोणी सांगत नाही बारकाई. आतापर्यंत प्रत्येक जण तिकडनं दरवाजाच्या बाहेर काढून देतो, म्हणून तुमची लक्ष्मी सरळ बाहेर जाते. कधीच नाही दरवाजापासून आतमध्ये झाडीत जायचं, असं शास्त्र आहे. कुठून? मुख्य दरवाजापासून आतमध्ये झाडीत जायचं, मग तो आतला भरायचा. कारण लक्ष्मी अशी येती पाहिजे, ती जाती नको आहे. सगळं झाडून टाकी दे. आतापर्यंत आपण कसं झाडलं? वर बोट करा. सगळं बाहेर गेलं. आणि म्हणून ह्या गोष्टी माहिती राहत नाही. आपल्याला अजून खूप शिकायचं आहे. अजून जवळजवळ आजचे दिवस थोडा वेळ घेतला चालेल ना? हां, थोडंसं माहिती तरी होईल की आपण काय करतो आहोत. भगवंतानं सांगितलं, आता समजा बाबाजी होते आणि जातेगावच्या डोंगराकडे निघाले. खूप तपश्चर्या झाली ती बाबाजींची. तिथं पत्ते खेळणारे होते असे. बाबाजींनी सांगितलं, अरे भाऊ मला वरती सोडून द्या डोंगरावर. अरे बाबा म्हणे, तिथं बार वाघ आहे, नाही सोडायचं. आज एकनाथ षष्ठी आहे, फार मोठा भाग्याचा दिवस आहे. काय मोठे एकनाथ महाराज होते, जिथं श्रीखंड प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण श्रीखंडाच्या रूपात होते. किती काय अधिकार असेल आमच्या त्या संतांचं. एकदम शांत संत म्हणजे तुकाराम महाराज. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. 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 अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग. अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी राजे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. हो, म्हणजे नाथ एकदम शांत. एक वैशिष्ट्य होतं. तिघांचं लग्न झालं. तुकाराम महाराजांचं पाहिलं तर पत्नी, आणि इकडचं बघितलं नाथांच्या घरची पत्नी. नाथांचं असं होतं की दररोज पुरणपोळीचा नैवेद्य होता, दररोज घरात. आपण फक्त दिवाळीला होळीला बस सणासुदीला करतो. नाथांच्या 150 एकरची जागा होती, परंतु एक दिवस असा आला की दररोज पुरणपोळीचं जेवण. 700 रुपयाचं कर्ज झालं नाथावर. कितीचं? आणि मग नाथ एका सावकाराकडे गेले, बाबा थोडंसं मला काहीतरी दे उष्णपाष्ण. सावकाराने दिले म्हणतात, परंतु देताना एका जणाने कळ लावून दिली. बरं, माणूस चांगल्या कार्यात त्यानं कळलंही लावतं लवकर. काय करावं काय माहिती, धर्मकार्यातच जास्त आहे. त्याने दिली कळ लावून मस्त. हे एकनाथ महाराजाला दिलं, पण आहे काय त्यांच्याकडं?
काही अरे कोणत्या भरशीवर दिले तू ते 700 रुपये, जा आणि घेऊन ये. त्यांनी पैसे दिले, तो सावकार घरात हजर. अरे बाबा एकनाथ महाराज, ते माझं पैसे द्यात, बाकी माहीत नाही. एकनाथ महाराजांनी सांगितलं आता कसं काय करायचं. एकनाथ महाराजाला चिंता वाटली. पहिला दिवस घरात उपवास घडला, सहकुटुंब सहपरिवाराचा. दुसऱ्या दिवस उपवास घडला. असं 4 दिवस एकनाथ महाराजांनी पाणी सुद्धा घेतलं नाही. त्यांच्या संग श्रीखंड्या पण होता आमचा भोलेबाब, आपले श्रीकृष्ण भगवान. त्यांना पण पाणी भेटलं नाही. त्यांनी विचार केला की अरे आपण असं बसून राहिलं तर किती दिवस निघून जातील. म्हणून भगवंत एका मुनींचं रूप धारण केलं आणि सावकाराच्या घरात रात्री 11 वाजता दरवाजा उघड. म्हणे काय, अरे तुझे 700 रुपये मी द्यायला आलो. देव स्वतः संतांसाठी देव. आणि दरवाजा उघडला, चाल हे 700 रुपये घेऊन. अरे म्हणजे एवढ्या रात्री, म्हणजे मला एकनाथ महाराजांनी पाठवलं, त्याची पावती दे. पावती घेतली. माऊली एकनाथ महाराज दररोज ज्ञानेश्वरी वाचत होते. किती महान असेल माऊली, किती महान आहे. एकनाथ महाराज सुद्धा ज्ञानेश्वरी वाचायचे. वाचावी ज्ञानेश्वरी, ज्ञान होय मुडा. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पाहावी पाहावी, डोळा पाहावी, डोळा पाहावी पाहावी, डोळा पाहावी. पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी, ही ज्ञानेश्वरी वाचत असताना बघा, आता पांडुरंगाचं आज दर्शन होणार आहे. आपण म्हणतो ना, मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी. स्वागत करायचं आहे देवाचं माझ्या पांडुरंगाचं. मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी. जाईन म्हणते
पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला या ठिकाणी घडतं आहे. एकनाथ श्रेष्ठी असल्यामुळं एकनाथ महाराजही आपल्याला या ठिकाणी दर्शन देत आहे. तुकाराम महाराज पण या ठिकाणी आलेले आहे. आपलं भाग्य आहे. जसं तुम्हाला सांगत होतो की जेणेकरून एकनाथ महाराजांच्या जी ज्ञानेश्वरी वाचत होते त्याच्यामध्ये पावती ठेवलेली आहे आणि तेवढ्यात त्या सावकाराच्या पत्नीने सांगितलं, का हो अहो एवढे ज्ञानी, एवढे विद्वान, एवढे मोठे संत आपले एकनाथ महाराज, शांत महात्मा असताना तुम्ही त्यांना एवढा रात्री बोलून आणि त्यांच्याकडनं तुम्ही पैसे परत घेतले, थोडं तुम्हाला कळत नाही? असं म्हटल्यानंतर थोडंसं त्यांना बसा थोडंसं त्यांच्या मनाला हे वाटलं, आता विठेवरी उभा आहे ते उभाच राहणार आहे. त्यांना बसायला येत कटेवरी हात आहे त्यांचा, विठेवरी उभा आहे. किती दिवसापासून योगे उभाच आहे. अजून एक वीट फिरकवलेली आहे. कोणी तुम्हाला माहिती आहे? आई वडिलाची सेवा करते, ह्या विटेवर उभा राहा आणि त्या विटेवरच अजून उभा केलं, उतरवलं नाही अजून पांडुरंगाला. आणि म्हणून अजून कमरावर राहते. किती गोड आहे पांडुरंग स्वरूप, रंगात रंग पांडुरंग. आणि म्हणून हा रंग एकदा आपल्या अंगाला, एकदा अंतकरणात ऐसे करीगा पांडुरंगा, ऐसे करीगा पांडुरंगा, ऐसे करीगा पांडुरंगा, ऐसे करीगा पांडुरंगा. सुतरंग भावे रंगा, सुतरंग भावे रंगा, ऐसे करीगा पांडुरंगा, ऐसे करीगा पांडुरंगा, ऐसे करीगा पांडुरंगा, ऐसे करीगा पांडुरंगा. एवढ्या रात्री सावकार आला. 2 वाजले आणि 2 वाजता आल्यानंतर विचारलं, महाराज तुम्ही एवढं रात्री मुनीमला कावर पाठवलं? म्हणे मी नाही पाठवलं, आम्ही भजन पूजन करत बसलो, आम्हाला काही माहीत नाहीये. ज्ञानेश्वरी पाहिली 1-2 हे बाजूला करून तर पाहत तर पावती आहे. एकनाथ महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे मुनीमजी नव्हता, तो जगाचं पालन करणारा होता, पांडुरंग होता, भगवान श्रीकृष्ण गेला होता. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी नतमस्तक झाले. श्रीखंड पाहत होता तिथं काय लिहिलं. सगळं खूप गोड आहे चिंतन. ज्यांनी पाणी भरलं 12 वर्षी, 1 नाही 2 नाही, वाढू लागले, भांडे घसू लागले. अहो काय नाही केलं. एकनाथ महाराजांवरती असं सांगितलं जातं की 108 वेळेस पानाचा विडा थुकला, तरी 108 वेळेस स्नान केले. तरी त्यांना विचारलं, बाबा तुम्हाला राग नाही आला? नाही म्हणे, तू थुकल्यामुळे मला 108 वेळेस स्नान घातलं. प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला. यवना अंगावरी तुंकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, अंगावरी तुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. म्हणून त्यालाही मुक्त केलं. अशी एकनाथ महाराज एकनाथ श्रेष्ठी निमित्तानं त्यांचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन. आणि तुकाराम अगदी आता आमचे रमेशगिरी बाबा आले होते. आज तब्येत बरी नसतानाही तळतळ करत, तळमळ करत आपल्यासाठी आले, समाधीवरून आले.
जिथं सद्गुरू जनार्दन स्वामींची समाधी आहे अशा समाधीचा संदेश घेऊन आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आले. आपल्या भक्तांनी आमंत्रित केलं आणि लगेच आले. नाहीतर एखादं म्हणलं असतं मी थकलो आहे, परंतु येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन गेले. किती तळमळ असते. म्हणून पुन्हा आपण बाबा रमेशगिरी बाबांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. ते आले आपल्यासाठी समाधीवरून. समाधिस्थ परी अवनीवरती गुप्तरूपी फिरसी, जो कोणी भाग्याशी त्याशी अनुग्रह देशी. अजूनही समाधीला कान लावला तर अजून ओम नमः शिवाय आतून आवाज येतो. अशी बाबाजींची समाधी आहे, कोपरगावला आहे. अरे बाबांनो, इकडं बाबा सांगत होते रमेशगिरी बाबा, एक गंगागीर बाबा आणि एक जनार्दन बाबा, दोन संत फार महान होऊन गेले आपल्या या गोदावरीच्या कुशीमध्ये. ज्यावेळेस श्रामपूरला जोग महाराज आले त्यावेळेस ते पैलवान होते आणि कुस्ती खेळायच्या निमित्ताने आले होते. जोग महाराज कुस्ती खेळायला आले आणि जवळजवळ 50 पैलवान होते समोर. काही पंजाब, कोणी कुठला परदेश, फार लांब लांबून आलेले होते. 50च्या 50 जेवढे पैलवान होते चित करून टाकले. आमच्या गंगागिरी बाबांनी पाहिला पैलवान खूप छान दिसतोय, पण पहिलवानकीमध्ये जेवढा छान आहे, एवढी शक्ती आहे, ही शक्ती जर परमार्थाकडं जर वळवली, हे चित्त जर परमेश्वराकडं चैतन्याकडं जर वळवलं तर बरं होऊन जाईल. पैलवान खूप छान. म्हणून असा हात पकडला आणि जोग महाराजाच्या कानात बोलले की बाबा, एवढी मोठी शक्ती तुमच्याजवळ आहे, या शक्तीचा आपण अजून सदुपयोग जर केला आणि हे चित्त जर परमेश्वराकडे लावलं तर माझी फार इच्छा आहे. तेवढ्या वेळात जोग महाराज आमच्या सरला बेटावर आले. काही दिवस योगाचा अभ्यास केला आणि योगाचा अभ्यास करत असताना काहीतरी पोटाचा त्रास झाला. गंगागिरी बाबांनी सांगितलं, बाबा फार पोटाचा त्रास आहे आणि ही योग साधना फक्त माऊलीला माहिती आहे, दुसऱ्याला कोणालाच माहीत नाही. कारण यात जर थोडा चूक झाली तर आयुष्याचं फार एक क्षणाचा सुद्धा विलंब लागणार नाही. मला नाही वाटत याच्यातून तुम्ही जगणार, परंतु एक जगवणारा आणि जागवणारा आपल्या ह्या विश्वतलावर एकच महात्मा आहे, ते म्हणजे माऊली. आणि माऊलीच्या तुम्ही आळंदीला जर गेलात आणि त्या अजान वृक्षाखाली जर पारायण केले तर तुम्हाला माऊली या योगातून मुक्त करून ज्ञानाची प्राप्ती करून देतील. म्हणून 42 पारायण फक्त आजान वृक्षाचे पानं खायचे आणि पाणी प्यायचं. कुठलं काय विशेष, इंद्रायणीमध्ये फक्त पाणी प्यायचं आणि आजान वृक्षाचे पानं खायचे. स्वतः माऊली आली, हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर आशीर्वाद दिला, ज्ञान एवढं दिलं, योग दिला, ज्ञान दिलं. आणि तेच जोगमार अखंड भारतामध्ये आज त्यांची एवढ्या मोठ्या संस्था आहे. एक एक विद्यार्थी त्यांच्या संस्थेमधून मुक्त शिकतात आणि लाखो लोकांना प्रकाश देतात. ही आमची माऊली आहे. म्हणून बाबांनो, गगनगिरी महाराज, जनार्दन स्वामी फार मोठे संत आपल्याला मिळाले. अशा या पवित्र भूमीत आपण आज हा शिवमहापुराण कथेचा आनंद घेतो आहोत. तुकाराम महाराजांना, पांडुरंगाला आपण जवळ देऊ आणि आपल्या बाकीच्या कथेचा आनंद घेऊया. सर्वांनी आपण माझ्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठला म्हणा. सर्वांनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, या बाजूला आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, माझा विठ्ठल पांडुरंगा, माझा विठ्ठल सर्वांनी हात जोडून नमस्कार. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंगा ओ माझ्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठल पांडुरंगा माझ्या विठ्ठल पांडुरंगा ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। शिवमहापुराण कथा आपण श्रवण करत आहात। जरी वेळ झाला असेल 5-10 मिनिटं अजून घेऊया। बेलाच्या झाडावरती तो उभा आहे, पण त्याला माहीत नाही झाड कशाचं आहे। साहजिकच एक बेलाचं पान खाली पडलं आणि हातातलं पाणी पडलं। बाटलीत पाणी असेल सहज पडलं असं। आता सांगा ते गंगेचं होतं का? गंगेचं होतं ते पाणी? अजिबात नाही, प्यायचं पाणी होतं ते। कुठं भरलं असेल? आता त्या शिकार करणाऱ्याच्या घरातलं पाणी एवढं पवित्र राहणार आहे का? विचार करा। ते पाणी पडलं, पहिल्या प्रहारात एक बेलाचं पान पडलं, दुसऱ्या प्रहारात परत हरण आले, बाण घेतला मारणार। हरणाने सांगितलं मी तुमच्यासाठी प्राण द्यायला तयार आहे, मला खा, परंतु मला थोडंसं घरून भेटून असे प्रत्येक प्रहारात गेले आणि सगळेचे सगळे हरणं आले। तो म्हणतो मला खा, तो म्हणतो मला खा, तो म्हणतो मला बाण मारा। तोपर्यंत 4 प्रहारामध्ये बुद्धीची शुद्धी झाली होती। भगवान शंकराच्या पिंडीवरती जर पाणी टाकलं तर बुद्धीची शुद्धी होती, लक्षात राहू द्या। मन शुद्ध होतं, तन शुद्ध होतं, तन मन धन सगळं शुद्ध होतं। म्हणून 1 लोटा पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर आपण टाकलं पाहिजे। इकडे लक्ष द्या। त्यावेळेस प्रत्येक प्राणी म्हणू लागला की मला मारून खा, परंतु तोपर्यंत प्रत्येक 4ही प्रहारामध्ये बेल आणि पाणी पडल्यामुळं खाली उतरला। खाली उतरता तर पाहतो तर माझा भोले बाबा प्रगट झाला आणि दर्शन दिलं, कारण ते वरचं जे बेलाचं पान होतं खाली पिंडीवर पडत होतं, हातातलं पाणी पिंडीवर पडत होतं। आणि ज्यावेळेस भोले बाबा प्रगट झाले त्यानंतर भोले बाबाने त्या मंदिराला, त्या जागेला, त्या मंदिरातल्या देवाला नाव दिलं, कारण तो व्याध होता। व्यादेश्वर भगवान की जय। म्हणून बाबांनो पाणी घातलेलं वाया जात नाही, बेलाचं पान वाहिलेलं वाया जात नाही, आणि बेलाचं पान भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवून खाल्लेलं सुद्धा वाया जात नाही। पोटाचे रोग बरे होतात। हे बेलाचं पान एवढं शांती देतं पोटाला, म्हणून बेलाचं बेल व्हावं, बेलाचं पान व्हावं, बेलाचं फुल व्हावं। जर आपण रुई वाहिली, रुईचे फुलं वाहिले, आपण वाहिले पाहिजे, रुईची फुलं पण वाहिले पाहिजे, शिमी पण वाहिली पाहिजे। शत्रूचा तर नाश होतो, पण अनेक प्रकारचा त्रास कमी होतो रुईच्या फुलांनी, शिमीनं किंवा आपल्याला बेलाच्या पानानं सर्व पूजाचं सामर्थ्य प्राप्त होतं। अनेक प्रकारचं असं चिंतन या ठिकाणी केलेलं आहे। आणि हे चिंतन करत असताना भगवान शंकर या ठिकाणी जी कथा स्वतः स्वमुखातून सांगतात ती शिवमहापुराण कथा आहे। कथा सांगत असताना आपण सांगत होतो की बाबाजी सुद्धा पहिलं मंदिर बांधण्यासाठी पिनाकेश्वराला निघाला। जो पिनाक नावाचा धनुष्य भगवान प्रभू रामचंद्राला त्या पिनाकेश्वराने दिला, आणि बाबाजी तिथं चालले। जातेगावच्या डोंगराच्या पायथ्याला पत्ते खेळणारे होते। बाबा मला वर सोडून द्या ना। हा नाही म्हणे। पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसऱ्या दिवशी गाडी बैलात घातलं, निघाली गाडी बैल। डोंगराच्या पायथ्याशी गेले, हिगोले असतील बाजूला इकडे तिकडे। बाबाजी आधांतर जाताना दिसले, यांचे डोळे उघडले। अरे जो महात्मा 3 दिवस आपल्याजवळ बसला, त्यांना तर काही गरज नाही आपण सोडायची, ते आद्यांतर चालले, पळत पळत गेले। बाबाजीला नतमस्तक झाले। त्याच्यात आता जगन आणि जमलू। जाते गावचा जंगली पहाड, जाते गावचा जंगली पहाड,
जगन जंगलू सेवक थोर जगलू सेवक थोर निर्माण केले नागेश्वर निर्माण केले नागेश्वर दिवार वंदन दिवार वंदन स्वामी दिवार वंदन दिवार वंदन जागृत समाध्या होत्या. अशा समाध्या होत्या सगळ्या. एवढ्या जागृत होत्या, एवढी भुंगी बाहेर आली. जगन ते पाहू लागले, बाबा बाबा ही भुंगी आली बाहेर. बाबांनी सांगितलं ते काही भुंगी नाही आहे, त्या समाध्यातले संत बाहेर आलेले. आपल्याला ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. पडलेलं मंदिर आहे आणि म्हणून ही जीर्णोद्धार पहिल्या बाबाजींना जातेगावचं तपश्चर्या अंदरसूलची तपश्चर्या झाल्यानंतर तिथली बाबाजींनी जीर्णोद्धारासाठी आले. त्यांनी सांगितलं, बाबाजी आम्ही तपश्चर्याला तुम्हाला मानतो, तुमच्या सगळ्या गोष्टीला मानतो, परंतु आम्हाला काम करायचं आहे, हे बाजूला करायचं आहे, याच्यासाठी आम्हाला काहीतरी पाहिजे. बाबाजीने सांगितलं, इथं खड्डं खांदा. मागच्या जन्मातलं छेनी हातोडा इथं आहे. हां, ते जगन जंगल आडबंगच होतं. माणसाची लवकर श्रद्धा बस. तुम्ही इथं खडकावर कुठं खांदायला लावता का बाबाजी आम्हाला? जर सापडलं तर पहा बरं का कशी येडेला राहते लोक. बाबाजी पुढे तो खांदायला लागला. खांदता खांदता 2 फूट झालं आणि 3 फूट झालं. खनकन आवाज आला आणि त्याच वेळेस बाबाजींनी सांगितलं, बाळा काढ तो छेनी आणि हातोडा. त्याच वेळेस आमची भजनामधून ध्वनी निघाला, बाबांच्या पुण्याची नाही हो गणना, पूर्वजन्मीच्या सांगते पुन्हा, पूर्वजन्माच्या सांगते पुन्हा. छेनी हातोडा काढीला जुना गोबाळा दोरे दो. छेनी हातोडा काढीला जुना गोबाळा दोरे दो. शरीर नव्हते कष्टाला पुष्ट बाबांनी केले जीवाचे कष्ट, बाबांनी केले जीवाचे कष्ट. ज्योतिर्लिंग हो आणि होते गोबाळा दोरे दो. गोबाळा दोरे दो. संतापरी संत जनार्दन त्यांचे मन पवित्र, जन्मासे नाही येणारे गोबाळा दोरे दो. जन्मासे नाही येणारे आणि म्हणून या ठिकाणी आपण शिवमहापुराण कथा अतिशय सुंदर आयोजन, तुमचं नियोजन पाहून आम्ही भारून गेलो. तसं आम्ही कथाकारणी, प्रवचनकारणी सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सेवेतले एक लेकरू आहोत. परंतु तुम्ही गोड करून घेतलं सर्वांनी. आनंद आला, परमानंद आला. आणि म्हणून भगवान शंकराची पहिले असं होतं की ज्यावेळेस शिवलिंग तयार झालं त्यावेळेस फक्त शिवलिंगाचीच पूजा होती. त्याच्या अगोदर ओम 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 म्हटलं जायचं. मंदिरात गेलं तर भगवान शंकराला मौन जास्त आवडतं आणि शांतता खूप आवडते. तिथं गेल्यानंतर फक्त 20 मिनटं उत्तरेकडं तोंड करून फक्त ओम म्हणत बघा. ओम ओम म्हटलं की आपल्याला ते जे वलय आहे, भगवान शंकरचं जे तेज आहे ते आपल्यामध्ये प्रवेश करतं. 10 बाय 10चं आता इथं 13 बाय 13चं मंदिर आहे रामेश्वराची. आम्ही पूजा केली. काय जागृतता आहे इकडं, एवढं व्हायब्रेशन आहे. आता ज्यांना त्यातली अनुभूती ती नुसतं पिंडीला हात लावल्या लक्षात येतं. असं बसल्यानंतर जी आतून जी ऊर्जा येते ती एक तेज येतं. आणि आम्ही ज्या वेळेस प्राणप्रतिष्ठाला जातो ना, तर गुरुजी लोक जर चांगले असेल, चांगलं मंत्रण म्हणणारे, आम्हाला एक हात छातीला लावायला लावतात आणि एक हात देवाच्या अशा साळुंका म्हणजे हृदयावर ठेवायला लावतात. डोळे झाकायला लागतात, कारण तो अधिकारी असतो, तोच प्राणप्रतिष्ठा करतो. ज्यावेळेस ते तेज येतं ना प्रतिष्ठेचं, त्यावेळेस जर कदाचित डोळे उघडे असले तर डोळ्यात जर गेले तर डोळे आंधळे होतात. इतका तेज असतं ते आपण पाहू शकत नाही. म्हणून प्रत्येकाला सांगतात आता मंदिराच्या बाहेर जा सगळेजण, फक्त बाबा राहतील आणि ते मंत्र म्हणताना डोळे झाकलेले असतात. जे तेज येतं
आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. जवळजवळ 1000-2000 पिंडीची प्राणप्रतिष्ठा केली आम्ही. 2 ते 2500 पिंडीच्या प्राणप्रतिष्ठा. अक्षरशः असा हात लागल्यानंतर ज्यावेळेस देव आतमध्ये प्रवेश करतो तर जसं आपल्या छातीची धडधड होते तसं त्या शिवलिंगातून अशी धडधड होताना आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे. प्रत्येक पिंडीमधून अक्षरशः असं हात असा केला जातो डायरेक्ट असं. म्हणजे इतकं ज्यावेळेस भगवंत प्रवेश आपण म्हणतो ना, आपलं ज्याला आत्मा म्हणतो, पण हा परमात्मा ज्यावेळेस प्रवेश करतो, ज्याला प्राण प्रतिष्ठित होतो, तो अनुभव पाहण्यासारखा असतो. म्हणून भगवान शंकराच्या मंदिरात गेलं की 20 मिनिटं फक्त असं डोळे झाकायचे आणि ओंकाराचा हे करायचं. पहिल्यांदा पिंड होती म्हणून ब्रह्मा जेवढे 33 कोटी देव आहे एवढ्या देवाला जाणं शक्य नाही. परंतु व्यासपीठावरून तुम्हाला हात वर करून सांगतो की जर भगवान शंकराच्या पिंडीवरती जर तुम्ही पाणी टाकलं तर 33 कोटी देवाचं स्नान होतं. म्हणून भोले ब्रह्मांड हे पिंड आहे. ब्रह्मांडातले जेवढे देव आहे तेवढे पिंडीत आहे, पण आपल्याला माहीत नसतं. म्हणून शंकराची भक्ती स्वर्ग जयाची साळुंका परिवारी पिंडले म्हणून खूप काही आपल्याला घेण्यासारखं आहे. सर्वांनी आपण खूप सहकार्य केलं. आमची बाबा लोक, भजनी मंडळ आणि सर्व या ठिकाणचे जे काही भाविक भक्तगण, माता भगिनी, कारखान्याचे साहेब, कर्मचारी वर्ग सर्वांचं आणि भक्त मंडळाचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करून त्यांची इच्छा असते. आता गाडीत आम्ही बसलेलो होतो, बाबा काही करून कमीत कमी परत एकदा ही पर्वणी आमच्या वाट्याला येऊ द्या. काय आता भोलेबाबाची इच्छा, बाबाजीची इच्छा, लवकरात लवकर आपण ही पर्वणी ह्याच व्यासपीठावर येण्याची नक्की आपण संधी उपलब्ध करून देऊ नक्कीच. आणि त्यावेळेस मात्र जास्त चिंतन करू. वेळेवर कार्यक्रम सुरुवात झाला म्हणजे वेळेवर आपल्याला ऐकायला भरभरून भेटतं. आता तुम्ही जेवढी इथं कथा झाली ती कथा आमच्या संघ जे असतात भजन सेवा, अगदी खूप छान चॅनल आहे. तुम्हाला ते रात्री 3 वाजेपर्यंत जागतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच फक्त पाहायचं, लगेच सुरू होतं तुमचं. ही सगळी कथा आपली वारीची आणि कानेगावची कथा, ही साखरवाडीची कथा तुम्हाला याच्यात पाहायला भेटेल. म्हणून या चॅनलमध्ये लगेच पाहायला दररोज ऐकायला भेटेल. आणि ते एवढे तत्पर असतात, इथून गेल्यानंतर सगळं नियोजन करतात आणि दुसऱ्या दिवशी लोक त्यांना, कारण 10 ते 20 लाख लोक ही कथा पाहत आहे. तुमचं नुसतं वारीच पाहत नाही, इथून जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र ही कथा ऐकतं आहे. ही पण लक्षात, लाईव्ह कथा चालू आहे. आणि त्यांना लगेच फोन येतात, बाबा कालची कथा काही आली नाही, म्हणून ते रात्रभर जागतात. पहाटे 3 वाजता लगेच कथा टाकावं लागते. परत हे चॅनलवाले, त्यांचं नाव मला माहिती नाही, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत. पाठीमागचे फोटोग्राफर, त्यानंतर ते चॅनलवाले चांगलं आहे, धर्माचं कार्य करतात. कलाकार, कथाकार आणि हे जे काय आहे पत्रकार, हे कार लय अवघड असतात. कलाकार, कथाकार आणि पत्रकार हे 3 जण क्रांती करू शकतात. म्हणून आपण या तिघांच्या फार हे असतं. सगळ्यांचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत. ही सेवा आपण सद्गुरूंच्या चरणी समर्पित, भगवान शिवाच्या चरणी समर्पित. आता जरी रजा आम्ही घेत असेल, कथेच्या आपण सांगतेकडे जात असेल, परंतु आपण साहेबांना 2 मिनटं व्यासपीठावर बोलूया सर्वांच्या वतीनं. ज्या मंडळानं कार्यक्रम ठेवला, कारण ते म्हणे बाबा आमचं नाव घेऊ नका, कारण ही कथा 2 गावातून आम्ही नियोजित केली. कानेगाव असो, वारी असो, साखरवाडी असो, आम्ही सगळ्या घराघरातून आम्ही नियोजित केली. त्यामुळं आमचं व्यासपीठावर कोणाचंही वैयक्तिक नाव घेऊ नका, असं मोठं मानाचं मंडळ, त्यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. खूप खूप बरं वाटलं, कारण 4 वेळेस त्यांनी सूचना दिली की आमचं कोणाचंच नाव घ्यायचं नाही.
कथा करणारे सगळेजण जिथं बसलेले आहे, प्रत्येकजण आम्ही याचा सहभाग असल्यामुळं प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी, राज्याभिषेक होता प्रभू रामचंद्राचा, आणि राज्याभिषेकासाठी एक आंधळा पण आला. त्याला सांगितलं, ए बाळा, तू कशाला आलास इथं? तुला थोडं राज्याभिषेक दिसणार आहे. त्यांनी सांगितलं, मला जरी राज्याभिषेक दिसला नाही, परंतु ज्यांना मी दिसणार आहे ते माझे प्रभू रामचंद्र आहे, त्यांची कृपादृष्टी जरी माझ्यावर झाली तरी काय सांगावं. जरी एखादा राहिला असेल नाव घ्यायचा किंवा कोणी बाजूला राहिला असेल, तरी पण प्रभू रामचंद्राच्या किंवा व्यासपीठाच्या याच्यातून कृपादृष्टीतून कोणी सुटणार नाही. कारण या ठिकाणची जी कथा आहे ती सर्वांसाठी आहे. शबरीनं कुठल्याही प्रकारचं हे केलं नव्हतं, मेकअप केलं नव्हतं. शबरी काय एवढी सुंदर होती का? देव काया पाहत नाही, देव आपलं मन पाहतो. शबरीचं एवढं तपश्चर्या होती, वृद्ध झालेली होती, केस पिकलेले होते, दिसत नव्हतं, थोडी कुबडी पण झालेली होती, परंतु शबरी शुद्ध असल्यामुळं शबरीकडे राम आले. लक्षात घ्या, भगवंत काय पाहतो, शबरीकडे राम आले. तसं आज तुमचा शुद्ध भाव असल्यामुळं आज भगवान शंकर प्रत्यक्ष या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी 5 दिवस मुक्कामी राहिले पालखीत बसून. भगवान शंकराची कथा येणं म्हणजे भगवान शिवजी येणं हे तुमच्या सर्व मनामनातलं शुद्धपणा आहे. म्हणून ती कथा आपल्या ह्या पवित्र प्रांगणात आली. म्हणून तुमचं पुन्हा स्वागत करून या ठिकाणी थांबतो. जय जनार्दन. नारायण नारायण ओम सत्य नारायण